का बरं मळीनं झाड जाता? हिट जास्त मळी कशावरून तयार होती? ऊसापासून. ऊस आपण कशावर पिकवितो? केमिकलवर डीएपी आणि युरिया. 10-20 युरिया बरोबर आहे की नाही? त्याच्यापासून मळी बनते. मग तो रसामध्ये सुद्धा काय येणार आहे? केमिकल. सगळे मुंबईच्या तबेलवाल्यांनी बरबाद केले. हा त्या आणतात गाड्या बरोबर शेणखतानी रबडी शेणखत. पातळच शेणखताचं नाव बदनाम करू नका. पातळ पातळ डायरेक्ट रबडी. हो डायरेक्ट त्या ट्रक मधून खाली गळत सगळं. त्या म्हशीला ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन दिल्याशिवाय दूध सुद्धा नाही का? सगळं कशात उतरतं? म्हशीच्या शेण. बरं, म्हशी आजारी पडल्या का त्यांना स्ट्रेप्टोसायक्लिनचे इंजेक्शन आहे, म्हणजे अँटीबायोटिक. ते पण कशामध्ये येतं? शेणामध्ये. मला सांगा, जर अँटीबायोटिक जर शेणामध्ये आलं तर शेण कुजवायला ज्या जीवाणू पाहिजे ते तयार होतील का? नाही. जीवाणू नाश करणारे जर तुम्ही औषधाचे जर ते त्या शेणखतात जर अंश असतील तर जीवाणू सगळं शेणखताचं कार्य कशावर आहे? जीवाणू मारून टाकले तर काय विषय राहील? हे आमच्या शेतकऱ्याला कळत नाही. तुमची जी मळी आहे त्या मळीमध्ये जे विषारी रसायनं आले ह्यानी काय होतं? तुमच्या झाडांना स्ट्रोक बसतो, ताण बसतो. या झाडाचं गुणधर्म काय माहिती का? हे झाड आहे ना ॲसिडिक आहे. ॲसिडिक म्हणजे काय? याच्या फळाच्या सालीमध्ये काय आहे? आम्ल आहे. पिळलं ना तर डायरेक्ट आम्लच बाहेर पडतं. हे जर ॲसिडिक झाड आहे, त्या ॲसिडिक झाडामध्ये तुम्ही त्याला आपोआप ताण बसतो. ॲसिडचा गुणधर्म काय आहे? उष्ण. त्याला नॅचरली ताण बसतो. याला फळं लावावे लागत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये जीव आहे, शेवटचा जीव आहे. हे झाड फळाला देतो. तुम्ही यांचे खोडं पहा सगळे. तुम्ही जवळ जाऊन पहा यांचे खोडं कसे अशी कवळी मारावा अशी लहान मुलासारखी आहे का नाही? तुम्ही ज्यांच्या बागा बरबाद झाल्या त्यांचे खोडं पहा बरं. खोडं तर बारीक आहेच. डिंक वगैरे हा